6वी बची विद्यार्थिनी सई शिंदे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही मराठी विषयाअंतर्गत बालसभा आयोजित केली आहे। या सभेचे अध्यक्षस्थान महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्थेचे सन्माननीय श्री ज्योतिराव दादा गवळी यांनी स्वीकारावं व व्यासपीठावरील मान्यवरांनी प्रमुख अतिथीची भूमिका स्वीकारावी अशी विनंती करते। अध्यक्षस्थान व प्रमुख अतिथींची जी सूचना आणली तिला मी मनस्वी जाधव आपल्या सर्वांमध्ये अनुमोदन देत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी तथा सर्व गुरुवर्य यांनी करावे अशी मी पुष्कर जाधव आपणास विनंती करत आहे। तात्यासाहेब यांचा सत्कार माननीय मुख्याध्यापक श्री एस.आर. जाधव सर यांनी करावा। त्याच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत आहे। तळ्याचे पाणी नवशक्ती मानवानी या शक्ती मागे मूर्ती भीमकाय देई स्फूर्ती जणू मुख्यास दिसली वाणी चवदार तळ्याचे पाणी चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवानी चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवानी हे जागत आणि चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवानी चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवानी नाकारून परंपरेला स्वीकारून मानवतेला करुणेची आत्मविराट नवशक्ती मानवानी आत्मभान संविधान हा स्तुत्य उपक्रम वर्षभर राबविला जाणार आहे। त्या अनुषंगाने आजच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून संविधानाबद्दल व संविधानाने आपणास दिलेला हक्क आणि कर्तव्य यांबद्दल जनजागृती व्हावी हा मूळ उद्देश आहे। भारतीय संविधान उद्देशिका व उद्देशिकेचा अर्थ सांगण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे माझी वर्गमैत्रीण हेमांगी जाधव। मी इयत्ता 6वी ब ची विद्यार्थिनी। मी आज तुम्हाला संविधान उद्देशिका सांगण्यास उभी आहे। प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊया अगदी एका वाक्यात। भारतीय संविधानाची प्रास्ताविका। आम्ही स्वातंत्र्यापूर्वी आपण एकत्र नव्हतो, विखुरलेले होतो। संविधानाने मीला आम्ही केले। भारताचे लोक विविधतेने राज्यांची स्वातंत्र्य राज्ये वेगवेगळे व आपापले भूभागाचे लोक एकमेकांना एकाच देशाचे समजत नसत। यांना संविधानाने एका देशाचे किंवा भारताचे नागरिक किंवा लोक म्हटले। सार्वभौम आपण आपल्या करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे पाठ पाटील यांना। To speak for few words, Dr. Babasaheb Ambedkar. Dr. Babasaheb Ambedkar was born on 14th April 1891. मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे साक्षी मोरे हिला। देश के लिए किए बड़े काम, देश के लिए किए बड़े काम। हमारे बाबा साहेब है बड़े महान, हमारे बाबा साहेब है बड़े महान। माननीय मुख्य अतिथि, आदरणीय प्रधानाचार्य, शिक्षक गण और मेरे प्यारे दोस्तों, सभी को मेरा प्यार भरा नमस्कार। आज मैं आपके समक्ष संविधान निर्माता भारत रत्न डॉक्टर भीमराव अम्बेडकर जी के बारे में अपने विचार प्रस्तुत करने जा रही हूँ। दलितों की मसीहा डॉक्टर भीमराव अम्बेडकर जी का जन्म 14 अप्रैल 1891 में मध्य प्रदेश के महू में हुआ था। उनके पिता का नाम रामजी और माता का नाम भीमाबाई था। उन्होंने लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स डॉक्टर की उपाधि प्राप्त की थी। देश के प्रति अतुलनीय सेवाओं के लिए सन 1990 में उन्हें भारत रत्न पुरस्कार से सम्मानित किया गया था। राशी पाटील। प्रज्वलित व्हावा बाबा, तुम्ही पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा। भीमाईच्या पोटी जन्म झाला तुमचा, जन्माने तुमचा उद्धार आमचा। बुद्धीच्या कर्तृत्वाने अंधार दूर झाला आणि गावाच्या बाहेरचा माणूस आज माणसात आला। ही येवल्यात गेली, विविध धर्मांचे ग्रंथ सखोल अभ्यासले
आणि चंद्रमणी भिकूकडून धम्म स्वीकारला आणि विज्ञानवादी धर्माचा मार्ग दाखविला. माणसासाठी संविधानात कायदे लिहिले योग्य, बाबा माणसासाठी संविधानात कायदे लिहिले योग्य, बहुजनांची उजळली भाग्य, शिक्षित झाली जनता रंजली गांजली, शिक्षित झाली जनता रंजली गांजली. बाबासाहेब तुम्हाला विनम्र श्रद्धांजली, विनम्र श्रद्धांजली. धन्यवाद. माझ्या भीमाचा दरारा हाय, साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या बापाचा दरारा हाय. 1891 साल जन्म आला या भीमाईचा लाल, आमचे होते लय हाल, करून केला माला माल. एकदा घटना तू वाचून पाय, एकदा घटना तू वाचून पाय, माझ्या बापाचा दरारा हाय, साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या बापाचा दरारा हाय. मनुवाद्यांनी विरोध लय केला, भरली होती माया विमान, विमान माय सण्यानं भरली होती, खाक्यात लेकरू हातात झाडण डोईवर शेणाची पाटी, कपड्यानं लत्ता रे खायला भट्ट फजिती होती माय पोटी. ग बाई माझ्या भीमान, माझ्या बापान, विमान माय सोन्यानं भरली होती, माया विमान, विमान माय. जाधव, आज मी तुम्हाला या बालसभेचा उद्देश काय हे सांगण्यास उभी आहे. तर या बालसभेचा उद्देश असा आहे की बऱ्याचदा आपल्याला असा समज होतो की ज्यांना कार्यक्रमात प्रत्यक्ष रंगमंचावर अथवा व्यासपीठावर संधी प्राप्त होते त्यांच्याच गुणांचे संवर्धन होते, परंतु असे नाही. अशा कार्यक्रमातून त्याचे नियोजन, रंगमंचाची मांडणी, साहित्यांची जमवाजमव अशा अनेक कामातून व्यवस्थापन, नेपथ्य, सजावट, रंगभूषा अशा कलात्मक कार्याचा अनुभव घेऊन आपण आपल्यातील सुप्त गुणांना संधी देऊ शकतो. बालसभेमुळे सभाधारिष्ट कार्यक्रमाचे नियोजन कसे करावे, सूत्रसंचालन, वेशभूषा इत्यादी गुणांना वाव मिळतो. धन्यवाद. सभेचा उद्देश सांगण्यासाठी आपल्या समोर येत आहे प्रणाली जाधव. श्री आर बी जाधव सर, इयत्ता 6वी ब मराठी विषयाचे शिक्षक ए बी जाधव सर, तांत्रिक विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, सेवक बंधू आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे बहुमोल सहकार्य केले त्याबद्दल आमचा 6वी ब चा वर्ग सदैव ऋणी राहील. धन्यवाद. जय भारत, जय संविधान, जय महाराष्ट्र. एकदा जोरदार टाळ्या या वर्गासाठी झाल्या पाहिजे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोकुळदादा जाधव, सन्माननीय मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, तांत्रिक सह सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज भाषण देखील आहेत आणि शिक्षक मार्गदर्शन देखील आहे.